संमेलनाच्या समारोपाच्या वेळी भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली। राजकीय व्यासपीठ नसलं तरी अजित पवारांनी गेल्या काही दिवसातील बातम्यांचा यावेळी आपल्या शैलीत समाचार घेतला। महायुतीचे सरकार उत्तमरित्या काम करत असून आमच्यात कोणतीही नाराजी नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं। मी तर माझ्या मनाला सांगतोय बाबा, कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो, कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको। त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप काल दिल्लीत पार पडला। या कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यात अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या हलक्यात घेऊ नका या वक्तव्याचा उल्लेख केला आणि अजितदादांनी केलेल्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला। मात्र त्यांच्या वक्तव्याला एकनाथ शिंदेंनी थेट आपल्या भाषणात प्रत्युत्तर दिलं। माझं वक्तव्य 2.5 वर्षांपूर्वीच आहे असं म्हणत शिंदेंनी स्पष्ट केलं। आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी, मला हलक्यात घेऊ नका। आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही। आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही, त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या। आणि मगाशी अजितदादा म्हणाले हलक्यात घेऊ नका, ते 2.5 वर्षापूर्वीच आहे।